नमस्कार. मेष राशीच्या माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, जर तुमच्या आयुष्यात सध्या खूप मोठी उलथापालथ सुरू असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही प्रचंड मेहनत करूनही नशिबाची साथ कुठेतरी कमी पडते आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका मोठ्या वरदानासारखा ठरणार आहे. 17 मे 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक अशी कलाटणी देणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही नसेल केली. आज ब्रह्मांडात काही अशा अद्भुत घटना घडत आहेत, काही असे ग्रह बदलत आहेत जे थेट तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहेत. जर तुमचा स्वतःच्या कर्मावर आणि देव्हाऱ्यातल्या त्या देवावर पूर्ण विश्वास असेल, तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत एकही सेकंद न चुकवता नक्की पहा. कारण आजच्या या खास भागात मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या परिवारात नवीन असाल आणि तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल, तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहून आपली हजेरी नक्की लावा. तुमची ही एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेची नवी ऊर्जा घेऊन येईल याची मला पूर्ण खात्री आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमची रास ही अग्नितत्वाची रास आहे आणि तुमचा स्वामी मंगळ आहे. तुमच्यामध्ये जन्मतःच एक वेगळाच उत्साह, एक वेगळीच धग असते. पण गेल्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून तुमची ही ऊर्जा कुठेतरी शांत झाली होती असं तुम्हाला वाटत नाही का? तुम्ही प्रत्येक गोष्टीत 100% देता, लोकांचा विचार करता, पण बदल्यात तुम्हाला काय मिळतं तर फक्त मानसिक त्रास आणि अपेक्षाभंग. आज 17 मे 2026चा हा सूर्योदय तुमच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात घेऊन आला आहे. आज नभांगणात मेष राशीच्या कुंडलीत एक अत्यंत रहस्यमय आणि शक्तिशाली योग तयार होत आहे. हा योग तुमच्या राशीच्या दशम आणि एकादश भावाला थेट प्रभावित करत आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की आज दुपारनंतर तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडू शकतो ज्याने तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. राशी भविष्य किंवा मेष राशी आजचे भविष्य पाहताना आपण नेहमी रोजच्या गोष्टींवर बोलतो, पण आजचा हा दिवस रोजच्यासारखा अजिबात नाही. आज तुमच्यावर ग्रहांची अशी काही कृपा बरसणार आहे जी थेट तुमच्या आर्थिक आणि व्यावसायिक जीवनाला गती देणार आहे. चला तर मग अगदी सविस्तरपणे आणि सखोलपणे समजून घेऊया की आजच्या दिवशी तुमच्या करिअर आणि पैशाच्या बाबतीत नेमकी काय खळबळ वाजणार आहे. नोकरी करणाऱ्या माझ्या मेष राशीच्या बंधू आणि भगिनींनो, जर तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून ऑफिसमध्ये प्रचंड ताणतणावाचा सामना करत असाल, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कामाचं चीज होत नाहीये, वरिष्ठ तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत, तर आज ती परिस्थिती पूर्णपणे उलटणार आहे. आज तुमच्या बुद्धीची आणि तुमच्या कौशल्याची अशी काही जादू चालेल की जे लोक कालपर्यंत तुमच्या नावाने बोटं ठेवत होते, तेच आज तुमच्या कौशल्याचं कौतुक करताना थकणार नाहीत. आज एखादी जुनी फाईल, एखादा रखडलेला प्रोजेक्ट अचानक तुमच्या हातात येईल आणि तुम्ही तो अत्यंत हुशारीने पूर्ण कराल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, बऱ्याच दिवसांपासून चांगल्या संधीची वाट पाहत असाल, तर आज तुमच्या ईमेलवर किंवा फोनवर एक असा संदेश येऊ शकतो जो तुमच्या करिअरला थेट एका उंच शिखरावर घेऊन जाईल. व्यवसायाच्या बाबतीत तर आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. जे लोक कापड उद्योग, हॉटेल व्यवसाय, बांधकाम क्षेत्र किंवा कोणत्याही प्रकारच्या दलालीच्या कामात आहेत, त्यांना आज अनपेक्षित धनलाभ होण्याचे प्रचंड संकेत मिळत आहेत. एखादा जुना ग्राहक जो तुम्हाला विसरून गेला होता, तो आज स्वतःहून तुमच्याकडे येईल आणि एक मोठी डील तुमच्या पदरात पाडेल. पण थांबा, इथेच सगळं संपत नाही. आज दुपारी ठीक 2 ते 5 या वेळेत तुम्हाला खूप सावध राहावं लागणार आहे, कारण याच काळात ग्रह आपली चाल बदलत आहेत. या काळात तुमच्यासमोर एक अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय तुमच्या भविष्याची दिशा ठरवणारा असेल. त्यामुळे घाई गडबडीत किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणताही कागदपत्र स्वाक्षरी करू नका. पैशाच्या व्यवहारात आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, मग ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असेना. आज जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. मराठी हॉरोस्कोपच्या या विशेष विश्लेषणात मी तुम्हाला सांगू इच्छिते की नशीब तुम्हाला नक्कीच साथ देत आहे, पण तुमची एक छोटीशी चूक या संधीचा अपव्यय करू शकते. त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवून प्रत्येक पाऊल टाका. माझ्या प्रिय प्रेक्षकांनो, जर तुम्हाला इथपर्यंतची माहिती तुमच्या आयुष्याशी जोडलेली वाटत असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमच्या मनातलीच भावना बोलून दाखवते आहे, तर या प्रवासात पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचा एक लाईक मला तुमच्यासाठी असेच सखोल संशोधन करून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रचंड प्रेरणा देतो. कमेंटमध्ये तुमच्या मनातली शंका किंवा आजचा तुमचा अनुभव लिहायला अजिबात विसरू नका.
तुमच्या प्रत्येक कमेंटकडे माझं वैयक्तिक लक्ष असतं. आता आपण वळूयात तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक भागाकडे, जो आहे तुमचं प्रेम जीवन आणि कौटुंबिक नातेसंबंध. मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा थोडासा तापट किंवा उतावळा असतो हे आपण सगळेच जाणतो. तुम्ही मनात काहीच पाप ठेवत नाही, जे आहे ते तोंडावर बोलता. पण कधी कधी तुमची हीच सवय तुमच्या प्रिय व्यक्तीला किंवा तुमच्या जोडीदाराला दुखावून जाते. आज नक्षत्रांची अशी स्थिती आहे की तुमच्या घरात गेल्या काही दिवसांपासून चालत आलेले मतभेद, वाद आता शांत होणार आहेत. जर तुमच्या आणि तुमच्या जीवनसाथीमध्ये काही कारणास्तव अबोला असेल, दुरावा निर्माण झाला असेल, तर आज तो दुरावा मिटवण्यासाठी नशीब स्वतःहून पुढाकार घेणार आहे. आज संध्याकाळी तुमच्या घरात एका वेगळ्याच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असेल. कदाचित तुम्ही दोघे मिळून भविष्यासाठी एखादी मोठी गुंतवणूक किंवा घरासाठी एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा प्लॅन कराल. जे तरुण अविवाहित आहेत आणि आपल्या आयुष्यात योग्य जोडीदाराची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस एखादी गोड बातमी घेऊन येऊ शकतो. आज नातेवाईकांकडून किंवा ओळखीतून विवाहाचा असा एखादा प्रस्ताव येईल जो तुमच्या मनाला स्पर्श करून जाईल. कौटुंबिक सदस्यांचे, विशेषतः तुमच्या आईवडिलांचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी कवच बनून उभे राहणार आहेत. जर वडिलांशी काही वैचारिक मतभेद असतील, तर आज स्वतःहून पुढे होऊन त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला जाणवेल की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल किती प्रचंड प्रेम आणि काळजी दडलेली आहे. आता बोलूयात तुमच्या आरोग्याविषयी, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आजच्या राशी भविष्यानुसार मेष राशीच्या लोकांच्या आरोग्यात आज चढ उतार पाहायला मिळू शकतात. ग्रहांची स्थिती अशी दर्शवते की आज तुम्हाला मानसिक थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. तुम्ही सतत भविष्याची काळजी करता, प्रत्येक गोष्टीचा अतिविचार करता, ज्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आज विशेषतः रात्रीच्या वेळी हलकं जेवण घ्या आणि पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. जे लोक आधीपासूनच रक्तदाब किंवा पोटाच्या विकारांनी त्रस्त आहेत, त्यांनी आज आपल्या औषधांच्या बाबतीत अजिबात हलगर्जीपणा करू नका. दुपारच्या वेळी कडक उन्हात जाणं टाळा आणि शरीरात पाण्याची पातळी कमी होणार नाही याची काळजी घ्या. तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे, ती निरर्थक चिंतेत वाया घालू नका. मित्रांनो, आजचा हा 17 मे 2026चा दिवस अधिक शुभ, अधिक फलदायी आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक अत्यंत सोपा, शास्त्रोक्त आणि प्रभावी आध्यात्मिक उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्या कुंडलीतील मंगळ आणि इतर ग्रहांचे अशुभ प्रभाव नष्ट होतील आणि घरात सुखसमृद्धीचे आगमन होईल. आज सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसून किंवा हनुमान मंदिरात जाऊन लाल रंगाच्या आसनावर बसा. हनुमंताच्या मूर्तीसमोर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. त्यानंतर पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने हनुमान चालिसाचे 3 वेळा पठण करा. पठण पूर्ण झाल्यानंतर हनुमंताला गूळ आणि चण्याचा नैवेद्य दाखवा आणि तो प्रसाद घरातील सर्वांना वाटा. याचबरोबर आजच्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला लाल रंगाचे कापड किंवा तांब्याचे भांडे दान करा. हा छोटासा वाटणारा उपाय तुमच्या आयुष्यात इतकी प्रचंड सकारात्मकता घेऊन येईल की तुमच्या मागे लागलेली साडेसाती किंवा ग्रहांची पीडा क्षणात नाहीशी होईल. आजचा हा 17 मे 2026चा दिवस मेष राशीसाठी खऱ्या अर्थाने एका चमत्काराची नांदी आहे. नशिबाच्या खेळात आज तुम्ही जिंकणार आहात. फक्त गरज आहे ती तुमच्या आत्मविश्वासाची आणि संयमाची. भूतकाळात जे काही वाईट घडलं ते विसरून जा. आजचा हा दिवस तुमच्यासाठी एक नवी कोरी पाटी घेऊन आला आहे, ज्यावर तुम्हाला तुमच्या यशाचा नवा इतिहास लिहायचा आहे. येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा, समृद्धीचा आणि प्रगतीचा असो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मेष राशीच्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ दिवसाचा लाभ घेता येईल. आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून रोजचे भविष्य तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि पूर्ण श्रद्धेने म्हणत रहा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.